चला मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. कंत्राटी कामगार अधिनियम आपलाच बघायचा आहे. काय कंत्राटी कामगार? कंत्राटी हा शब्द ऐकला की आमच्या समोर काय येतं? सरकारी नसलेला. मग हे जे कंत्राटी कामगार आहे यांना काहीतरी सुरक्षा दिली पाहिजे की नाही आपण? हा 1970चा अधिनियम आहे. कधीचा आहे? 1970चा. काय याचे उद्दिष्ट बघ. पहिलं तर कंत्राटी कामगारांसंदर्भातच असणारे त्यांचं संरक्षण करा, कंत्राटी पद्धतीचं नियमन करणे, शोषण कमी, वेतन सेवा अटी निश्चिती, आरोग्य सुरक्षितता, आवश्यक ठिकाणी कंत्राटी पद्धत बंद करणे. काही गोष्टी कॉमन आहे. ही सेवा आणि अटी कॉमन आहे, शोषण कमी करणं, आरोग्य सुरक्षितता कॉमन आहे. पण कंत्राटी पद्धती बंद करणं हे या कायद्याचंच उद्दिष्ट आहे. आणि असेल कंत्राटदार, कंत्राटी कामगार त्यांचं संरक्षण करा, त्यांचं नियमन करा, असं हा कायदा या ठिकाणी आपल्याला सांगतोय. आतापर्यंतचा आपला कायदा क्रमांक 15 आपण बघतोय. याच्या आधीचे सगळे कायदे तुम्हाला अभ्यास कट ॲप्लिकेशनवर भेटतील. कधीही तुमच्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर होतील. आता सांगतोय मी, पटपट आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि सगळा सिलेबस मी तुमचा कव्हर करणारच आहे. तुम्ही बिंदास्त राहा. पण याच्या आधी घेतलेलं सगळं तुम्हाला व्यवस्थित करायचं. 1970चा कायदा आहे. 20 किंवा अधिक कंत्राटी कामगार जे आहेत ना, ते की जिथे कार्यरत आहेत त्यांना हा कायदा लागू आहे. ज्या कंत्राटदाराकडे 20 पेक्षा अधिक कामगार आहेत त्यांना या ठिकाणी हा कायदा लागू आहे. कंत्राटदारांना, आस्थापनांना हा कायदा लागू आहे. कंत्राटी कामगार कोणाला म्हणायचं? जे कंत्राटदारामार्फत लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्टदार मार्फत काम करतायत ना त्यांना. मग कॉन्ट्रॅक्टदार कोण? कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय आपण त्याला. कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर, जी व्यक्ती काम पुरवते किंवा काम देते. नियोक्ता कोणाला म्हणायचं? प्रिन्सिपल एम्प्लॉयर. ज्या आस्थापनासाठी काम केलं जातं त्या संस्थेचा प्रमुख अधिकारी जो असतो तो नियोक्ता असतो. कोण असतो? नियोक्ता असतो. आस्थापना, कारखाना असेल, उद्योग असेल, कार्यालय असेल किंवा इतर कामाच्या ठिकाणी या सगळ्यांना आम्ही एस्टॅब्लिशमेंट असं म्हणतो आहे. या व्याख्या ऑलरेडी आपण बघितले, नियोक्ताची, आस्थापनाची. तिथे जास्त आपला वेळ घालवायचा नाहीये. आता आस्थापनाची नोंदणी, एकतर रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याशिवाय कंत्राटी कामगार ठेवताच येत नाही. रजिस्ट्रेशन नसेल तर कंत्राटी कामगार ठेवता येत नाही. हा फार मोठा मुद्दा आहे. परवाना म्हणाल, कंत्राटदारांनी परवाना घेणं कंपल्सरी आहे, लायसन्स घेणं आवश्यक आहे. पुढे परवाना देणारा अधिकारी जो असणार आहे तो लायसन्सिंग ऑफिसर, शासनाने नियुक्त केलेला असणारे, शासनाची ऑथॉरिटी असणारे. कंत्राटी पद्धतीचं निर्मूलन म्हणाल तर केंद्र शासनाला काही कामांमध्ये कंत्राटी पद्धत बंद करण्याचा सुद्धा अधिकार आहे. केंद्र सरकारला त्या पॉवर आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न इथे आता केंद्र आणि राज्य दोघांना योग्य शासन म्हटलंय, समुचित शासन असं त्याला एक शब्द वापरला जातो. पुढे काय म्हणजे कंत्राटी पद्धत निर्मूलन करायची तर काय लक्षात घेतलं जातं? सगळ्यात महत्वाचं, कामाचे स्वरूप कायमस्वरूपी आहे का? ते परमनंट आहे का? दुसरं, नियमित काम आहे का? पुरेशा कामगारांची आवश्यकता त्या ठिकाणी आहे का? आणि काम सतत चालणारे आहे का? हे सगळं बघून त्या ठिकाणी ते कंत्राटी कामगार ठेवायचे किंवा कसं हे ठरवलं जातं. इथे ॲडवायझरी बोर्ड सुद्धा असतं, एक सेंट्रल एक स्टेटचं, जे की शासनाला सल्ला देणार आहे. कंत्राटी कामगारांसाठी सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता, विश्रांतीगृह, प्रथमोपचार, कॅन्टीन हे सगळ्या कायद्यांमध्ये आपण बघतोय. त्यानंतर ठराविक संख्येपेक्षा जर जास्त कामगार असेल ना, एक ठरवून दिलेली संस्था असणारी, त्यांना कॅन्टीन असणं गरजेचं आहे. विश्रांतीगृह, रेस्टरूम असणं गरजेचं आहे कामगारांना, लक्षात घ्या. पुढे वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. वेळेवर वेतन द्यावं लागेल. तो वेतनासंदर्भातला वेतन प्रदान कायदा आहे, त्याचे नियम पाळावे लागतील. वेतन दिलं नाही तर प्रिन्सिपल एम्प्लॉयर जबाबदार ठरवू शकतात. जे मुख्य काम देणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर ती जबाबदारी त्या ठिकाणी टाकली जाईल. वेतन वितरणावेळेची उपस्थिती सगळ्यात महत्त्वाचं. प्रिन्सिपल एम्प्लॉयर जो आहे तो प्रतिनिधी त्या ठिकाणी वेतन देताना उपस्थित असणं गरजेचं आहे. कामाची योग्यता, विश्रांती आणि सुरक्षितता या 3 गोष्टी सगळ्याच कायद्यामध्ये आहेत. महिला कामगारांना सुरक्षितता आणि विशेष सुविधा सगळ्या कायद्यांमध्ये आहे जवळपास, वेगळं काही नाहीये. निरीक्षक सगळीकडे आहे. जे कॉमन आहे ना त्याच्यावर आपला टाइमपास नाही करायचा. ओके, निरीक्षकांना तपासणी, चौकशी, नोंदी. आता मग त्याच्यातले कलम जे आहे ते आपण पुढे बघूया. परिसर पाहणीचा अधिकार आहे. नोंदी आणि रजिस्टर सगळीकडेच ठेवायचे. कामगाराचे, वेतनाचे आणि उपस्थितीचे कंत्राटदाराला ठेवावे लागतील. दंड, कारावास आणि दोन्ही. कायद्याचं उल्लंघन केलं या तरतुदी सगळ्याच कायद्यात आहे. कंपनीद्वारे गुन्हा, कंपनीने गुन्हा केला, जबाबदार अधिकारी दोषी धरले जातील. कंपनीत जे काही त्याचे हेड वगैरे असतील ते किंवा मॅनेजर असतील ते. आणि कामगारांचं संरक्षण कसं होतं या कायद्यामुळे?
कंत्राटी कामगाराचं शोषण कमी होतंय, वेतनाचं संरक्षण मिळतंय, आरोग्य आणि सुरक्षितता. सगळ्यात महत्त्वाचं शोषण आहे, ते कमी करायचं, वेतन व्यवस्थित द्यायचं, आरोग्य व्यवस्थित ठेवायचं. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, त्यावर तुम्हाला ही कामगार भरतीची संपूर्ण बॅच भेटेल. निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक आणि मला वाटतं या बॅचमध्ये तुमचा सगळा अभ्यास होणार आहे. तुम्ही अजून जॉईन झाला नसाल, वेळ गेलेली नाही आहे. तुम्हाला बॅच जॉईन करता येईल अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवरून. रेकॉर्डेड स्वरूपात आधीचे सगळे लेक्चर बघता येईल, तिथून पुढची लेक्चर काही रेकॉर्डेड, काही ऑनलाईन बघता येईल. पण सगळे कायदे या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. त्यावरचे सराव पेपर तुम्हाला देतो आहे. या ठिकाणी आपण एक 30 प्रश्न या कायद्यावरचे बघूया, म्हणजे कलम वगैरे तुमची कव्हर होऊन जातील. बघा, हा कायदा कधीचा आहे? कंत्राटी कामगार कायदा कोणत्या वर्षीचा? बेसिक मुद्दा 65, 76, 70, 48, 10 फेब्रुवारी. खरं म्हणजे मंजूर होण्याची तारीख 5 सप्टेंबर 1990 या. 5 सप्टेंबर 1990ला तो मंजूर झाला. तुम्ही लिहून घेऊ शकता मंजूर, ज्यांना थोडं अतिरिक्त पाहिजे माहिती ते. आणि तो लागू जो होतोय ना, लागूची तारीख वेगळी आहे. 5 सप्टेंबरला मंजूर झाला 90ला, आणि 70ला माफी असेल 70, आणि 10 फेब्रुवारी 1971ला तो संपूर्ण भारतात लागू आहे. 10 फेब 1971ला संपूर्ण भारत, ऑल इंडिया. हा मुद्दा महत्वाचा असतो. क्षेत्र जे तुम्हाला विचारलं जातं संपूर्ण भारतासाठी लागू आहे. ओके, 70चा कायदा आहे. मात्र कायदा विचारला कधीचा? 70चा. लागू झाला 71 मध्ये. पुढे या कायद्याचा मुख्य उद्देश सगळ्यांना माहिती, कंत्राटी कामगाराचं संरक्षण आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहे आपली कामगार कल्याणासंदर्भातली, त्यावर हा आधारित आहे. 2 नंबरचं उत्तर येईल. कोणत्या आस्थापनांना 5 कामगार, 10 कामगार, 15, 20 हे माहीत असलं पाहिजे. हा प्रश्न इथे वेगळा आहे, हा लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे आधी सुरुवातीला आहे ना 20ची अट होती, पण आता ही मर्यादा 50 कामगारांपर्यंत 2020च्या याच्यानुसार वाढवली आहे. आधी आहे ना 20 पर्यंत जे कामगार होते, आता जुनं कायद्याचं PDF वरून आपण हे तयार केलं होतं, पण आता हे 50 कामगार, हे 2020ची जी संहिता आलेली आहे नवीन, 50 कामगार हा एक अपडेटेड मुद्दा इथे लक्षात घ्या. काय 50 कामगार OHS कोड आलेला आहे 2020चा. OHS कोड, त्याच्यानुसार ही 2020चा आहे हा कोड. त्याच्यानुसार 50 कामगारांपेक्षा जास्त जर हे असेल कामगार तर त्यांना हे लागू आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर कशाला म्हणायचो? कायम कंत्राटदारामार्फत सरकारी प्रशिक्षणार्थी, नावातच कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याला काय. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कलम आहे ना 2(1)(ब) मध्ये व्याख्या दिली आहे. कलम 2 मध्ये तर या सगळ्या व्याख्या यायची, पण त्याचं 1 आणि त्याचं ब याची ती व्याख्या आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरची. कंत्राटदारामार्फत काम करतो आहे, कॉन्ट्रॅक्टर मार्फत काम करतो आहे, मुख्य मालकाच्या कामासाठी आहे. म्हणजे गोष्टी बघा, इथे एक मेन मालक आहे, हा मुख्य मालक आहे. त्याला आपण काय म्हणतोय? प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणतोय. याला शब्द काय आहे? प्रिन्सिपल एम्प्लॉयर. याच्या खाली ते कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मग कामगार आहे. म्हणजे हा पैसे याला देणार, हा याला देणार. यांच्यावर कंट्रोल मुख्यत्वे यांचं आहे, पण पैसा इथून येतोय. कळतंय का तुम्हाला? हे कळायला पाहिजे. हे इंटरेस्टिंग आहे, हे महत्वाचं आहे. कंत्राटी कामगारांचा थेट मालक हा कंत्राटदार असतो, हा नसतो. थेट मालक तर हाच आहे, पण याच्यावरती सुद्धा एक प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे, लक्षात घ्या. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कोण? कामगार संघटना, कामगार पुरवणारे, न्यायालय, निरीक्षक. कॉन्ट्रॅक्टर माहिती तुम्हाला सगळ्यांना. सरळ हे कंत्राटदाराची व्याख्या आहे ना 2(1)(c) मध्ये दिली आहे कायद्याची. हे कंत्राटदाराची व्याख्या, त्याचं कलम लक्षात घ्या 2(1)(c). कंत्राटदार म्हणजे काय? कंत्राटदार म्हणजे अशी व्यक्ती जी आस्थापनेसाठी कंत्राटी कामगार पुरवण्याचं काम करते. आस्थापनेसाठी किंवा मुख्य मालकाचे काम कंत्राटी कामगारांकरवी पूर्ण करून देते, तो मध्येच ती एक. प्रिन्सिपल एम्प्लॉयर कोणाला म्हणायचं? बघा, वेतन घेणारा कर्मचारी, आस्थापनाचा प्रमुख अधिकारी, ठेकेदाराचा सहाय्यक, निरीक्षक, प्रिन्सिपल एम्प्लॉयर. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, हा किती वेगळा घटक आहे, हा या कायद्यातलाच वेगळा घटक आहे. 2(1)(g) मध्ये याची व्याख्या आहे. 2(1)(g) मध्ये याची व्याख्या आहे. आस्थापनेचा जो प्रमुख अधिकारी आहे, प्रिन्सिपल एम्प्लॉयर आपण त्याला म्हणतोय, हे लक्षात घ्या. आस्थापनेचा किंवा कारखान्याचा मुख्य अधिकारी, मॅनेजर, प्रशासकीय प्रमुख, ती सगळी आस्थापना त्याच्या अंडरमध्ये चालती आहे, ते माहीत असलं पाहिजे तुम्हाला. ओके, पुढे जातोय. प्रत्येक पात्र आस्थापनेने काय करणं आवश्यक आहे? पात्र आस्थापना काय गरजेचं आहे? बोनस वाटप, नोंदणी, निर्यात नोंदणी, मतदान नोंदणी. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल.
कलम 7 मध्ये म्हटलेलं आहे, कलम 7 नुसार या कायद्याचं जे कलम 7 आहे त्याच्यानुसार ज्या आस्थापनेला हा कायदा लागू होतो त्या प्रत्येक आस्थापनेच्या मुख्य मालकाने संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्या आस्थापनेची नोंदणी केली पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. काय नोंदणी केली पाहिजे. नोंदणीशिवाय कंत्राटी कामगार ठेवता येतात का? सरळ उत्तर येणारे नाही ठेवता येणार. 8 नंबरचा प्रश्न आहे, नोंदणी आवश्यक आहे. ओके, कलम 9 जे आहे त्याशिवाय त्यांना ठेवताच येणार नाही. कलम 9 मध्ये दिले नोंदणी शिवाय. कंत्राटदारासाठी काय आवश्यक आहे? कर सवलत, परवाना, बोनस, निवडणूक ओळखपत्र. कंत्राटदार आहे, कॉन्ट्रॅक्टर काय करणार आहे? 9 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी एक कलम 12 आहे ना ते याला कंपल्सरी करतं. कलम 12 नुसार कंत्राटदाराकडे काय असलं पाहिजे? परवाना असला पाहिजे, लायसन्स असावं, त्याच्याशिवाय नाही त्याला काही करता येणार. लक्षात घ्या, परवान्याशिवाय तो कामगार पुरवू शकत नाही, कंत्राटी काम घेऊ शकत नाही, त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटतच नाही. परवाना देणारा कोण आहे बरं मग? लेबर कोर्ट, लायसन्सिंग ऑफिसर, रजिस्ट्रार, कलेक्टर. परवाना देणारा कोण आहे? 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, परवाना कोण देतोय? कलम 11 नुसार या ठिकाणी परवाना देण्याचं काम शासनाने नियुक्त केलेला परवाना अधिकारी देतोय, लायसन्सिंग ऑफिसर देतोय. पुढे शासनाला कोणता अधिकार आहे? कंत्राटी पद्धती बंद करणे, नियम बनवणे, सल्लागार मंडळ स्थापन करणे. वरील सर्व शासनाचे अधिकार तुम्हाला माहीत असावे. शासनाचे अधिकार हे इंटरेस्टिंग आहे, हे महत्वाचं आहे, उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. शासनाला अधिकार कलम 10 मध्ये दिलेले. कलम 10 नाही. शासनाला कंत्राटी पद्धतीवर बंदी आणण्याचा अधिकार कलम 10 मध्ये. नियम बनवण्याचा अधिकार कलम 35 मध्ये. कंत्राटी पद्धती बंद करू शकतात. प्रश्न क्रमांक 11 आहे. ओके, कंत्राटी पद्धत बंद करू शकतात, कलम 10. हे फार महत्वाचं कलम या कायद्यातलं. कंत्राटी पद्धत बंद करण्याचं. कंत्राटी पद्धती निर्मूलनासाठी कोणती बाब? चला उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. निर्मूलन कामस्वरूप काम कायमस्वरूपी आहे का? काम सतत चालतंय का? वरील सर्व. 12 नंबरचा प्रश्न आहे आणि ते कलम 10 मध्येच दिलंय सगळे निकष. कारण बंद करायचं म्हणजे कसं करायचं? कामस्वरूप पाहावं लागेल, काम कायमस्वरूपी आहे का ते बघावं लागेल, काम सतत चालणार आहे का ते बघावं लागेल. ते तसं नसेल तर मग ही पद्धत बंद. ॲडवायझरी बोर्डचं काम काय आहे? चला, सल्लागार मंडळी, न्यायदान, सल्ला, कर वसुली, कपात. 13 नंबरचा प्रश्न आहे, फक्त इथे कलम लक्षात ठेवा. केंद्रासाठी 3 नंबरचं कलम आहे, राज्यासाठी 4 आहे. कलम 3 केंद्राला ॲडवायझरी बोर्ड असणार, कलम 4 राज्याचं ॲडवायझरी बोर्ड असणार, शासनाला सल्ला देण्याचं काम करणार. कंत्राटी कामगारांसाठी कोणती सुविधा आवश्यक आहे? बघा, कंत्राटी कामगारांसाठी पिण्याचं पाणी, विश्रांतीगृह, प्रथमोपचार, वरील सर्व. मला वाटतं हे नाही चुकत तुमचं, कारण हे सगळ्यात कायद्यात आहे. कल्याण आणि आरोग्य कलम 18 आणि 19 मध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. कलम 18, कलम 19 या आरोग्यासंदर्भातले कलम आहेत. पिण्याचं पाणी, विश्रांतीगृह हे सगळं पुरवणारं, धुण्याची सोय असावीत, शौचालय असावीत, प्रथमोपचार पेटी असावी, सगळं याच्यात येतं. पुढे, ठराविक संख्येपेक्षा जास्त कामगार असल्यास कोणती सुविधा? ठराविक संख्येपेक्षा जास्त. वाचनालय लागेल, कॅन्टीन लागेल, वाहन सुविधा लागेल, निवास व्यवस्था लागेल. मला वाटतं घेतलंय आपण, हे जमलं पाहिजे. कलम 16 आहे. कलम 16 असं म्हणतंय की बाबा 100 पेक्षा जास्त जर कामगार असतील ना तर कॅन्टीन असलं पाहिजे. याच्यातले आता लेटेस्ट आणखी बदलही आपलं बघावे लागणार, ते पुढे मी घेणार आहे. 100+ कामगार असेल तर ते बंधनकारक आहे. पुढे जातोय आपण. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे, कामगारांसाठी रेस्ट रूम आहे का? पाहिजे का बरं? होय नाही, फक्त महिलांसाठी, फक्त सरकारी रेस्ट रूम. रात्री थांबावं लागेल, नाईट हॉल्ट आहे, लागेल की. हा, इथे सगळ्यात महत्वाचं कलम, रेस्ट रूमचा कलम आहे 17. कलम 17 नुसार लागेल. होय, कलम लक्षात घ्या, कलम महत्वाचे. पुढे, वेळेवर वेतन देण्याची जबाबदारी कोणाची? कामगार, कंत्राटदार, ग्राहक, निरीक्षक. आणि ते वेतन देताना कोण उपस्थित असलं पाहिजे असं म्हटलंय. 17 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी. कलम 21(1) नुसार या ठिकाणी हे वेळेवर वेतन दिलं पाहिजे. कलम 21(1) वेळेवर वेतन देण्याची जबाबदारी जी आहे ती कंत्राटदाराची आहे. पुढे जातोय मी. कंत्राटदाराने वेतन दिले नाही तर कोण जबाबदार ठरवू शकतो? बघा, वेतन दिलं नाही तर कोण? पंचायत समिती, प्रिन्सिपल एम्प्लॉयर, रजिस्ट्रार, न्याय. देणे जबाबदारी कंत्राटदाराची, पण त्याने जर दिलं नाही तर मग कोणाला धरणार? 21(4) मध्ये दिलेलं आहे. त्याने जर वेतन दिलं नाही ना तर कोण? 21(4)
देण्या जबाबदारी जरी त्याची असली पण त्याने दिलं नाही तर प्रिन्सिपल एम्प्लॉयरला याची जबाबदारी असणार. याचं काम आहे कंत्राटदाराला नीट सांगणे की बाबा यस, कारण हा कंत्राटदाराकडून वसूल करू शकतो रक्कम. हा पुढे वेतन वितरणावेळी कोणाचा प्रतिनिधी, बघा मुद्दा घेतला होता. वितरण करायचंय पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रिन्सिपल एम्प्लॉयर, ग्रामसेवक. वितरण करताना त्यांनी काही कमिशन वगैरे घेऊ नये अशा काही गोष्टी 21(2) मध्ये हे दिलेलं आहे. कलम 21(2) मध्ये हे दिलं आहे की वितरण करताना प्रिन्सिपल एम्प्लॉयरचा प्रतिनिधी उपस्थित असावा की बाबा यस कंत्राटदार बरोबर देतोय की नाही. महिलांसाठी कोणत्या प्रकारच्या सुविधा, बघा सुरक्षितता, विशेष सुविधा, संरक्षणात्मक उपाय महिलांसाठी. 20 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सुविधा असाव्यात, सगळ्याच असाव्यात. विशेष संरक्षणात्मक आणि सुरक्षिततेच्या निरीक्षकाची नियुक्ती सगळ्या कायद्यामध्ये आहे, फक्त कलम वेगळे. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असं आपण म्हणतो आणि या कायद्यातलं कलम 28 हे निरीक्षक नेमणारा आहे, शासन नेमणूक करणारा आहे. पुढे जातोय निरीक्षकाला अधिकार कोणता आहे, तपासणी, चौकशी, नोंदी सगळेच. कलम 22 हे प्रश्न 22 कलम 28(2) मध्ये हे अधिकार दिले आहे. काय कलम 28(2) सर्व अधिकार. पुढे कंत्राटदारांनी कोणत्या नोंदी ठेवाव्या, वेतन, उपस्थिती, कामगार नोंदी. 23 नंबरचा प्रश्न आहे, फक्त कलम विचाराल. कलम 29 आहे. बघा नोंदीचं कलम जे आहे या कायद्यातलं ते 29 आहे. कलम 29 नुसार या वेतन, उपस्थिती आणि कामगारांच्या नोंदी तुम्हाला ठेवाव्या लागणार आहेत. या कायद्याचं उल्लंघन केल्यास काय होऊ शकतं बरं, दंड, कारावास, दोन्ही, बढती. आता उल्लंघन केल्यावर बढती तर होणार नाही, दंड आणि कारावासच होणार आहे. फक्त कलम कोणतं आहे, 3 महिन्यापर्यंत कारावास, 1,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. कलम 23-24 मध्ये या गोष्टी दिल्या. कलम 23-24 मध्ये या दोन गोष्टी गेल्या आहे. आस्थापना नोंदणी संबंधीचं कलम कोणतं आहे, बघा आस्थापना नोंदणी कलम 7, 10, 16, 21. 25 नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे. कलम 7 जे आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट कलम 7 मध्ये दिलेलं आहे. काय पुढे जातोय मी. कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स कलम 2, 12, 18, 35. मला वाटतं मी बोललो वर. 26 नंबरचा प्रश्न आहे. लायसन्सिंग ऑफ कॉन्ट्रॅक्टर हे कलम 12 मध्ये दिलेले. कितीमध्ये, कलम 12 मध्ये दिलेलं आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि रजिस्ट्रेशन 7 दिवसाच्या आत असं लक्षात ठेवा. ते कलम 7 जे आहे ना 7 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे असं लक्षात घ्या. कंत्राटी पद्धत निर्मूलन करायची कलम सांगितलं. पाठ पाहिजे, हे तर पाठच पाहिजे. 27 नंबरचा प्रश्न आहे. कलम 10 पाठच पाहिजे. ॲबोलिशन किंवा प्रोहिबिशन कलम 10 मध्ये आहे निर्मूलनाचं. कॅन्टीन सुविधा संबंधित कलम कोणतं आहे, बघा कॅन्टीन कलम 12, 17, 16, 35. कॅन्टीन किती लोकांपेक्षा असतं तर मग ते कॅन्टीन. कलम 16 मध्ये या ठिकाणी कॅन्टीन संदर्भातले तरतुदी आहेत. पुढे वेतन देण्याची जबाबदारी. आता ही देण्याची जबाबदारी कोणाची आहे, फायनल जबाबदार कोण आहे, दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पेमेंट ऑफ वेजेस कलम 21 नुसार तुम्हाला हे द्यावं लागेल. काय 21व्या वर्षी असं लक्षात ठेवा. कलम 21व्या वर्षी पेमेंट भेटायला लागलंय. पुढे हा अधिनियम कोणत्या प्रकारचा आहे, कामगार संरक्षण आणि नियमन अधिनियम आहे. सोपा मुद्दा आहे. अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे. फॉर्म किती आले, काय आले, मी तुम्हाला टाकलं होतं टेलिग्रामला. घाबरायचं नाही, आपला अभ्यास असला काही फरक पडत नाही आपल्याला. ओके चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थांबूया.